बंद करा, बंद करा, अवैध धंदे बंद करा, बंद करा, बंद करा, अवैध धंदे बंद करा. या प्रशासनाचं करायचं काय? या अवैध धंदेवाल्यांचं करायचं काय? अवैध धंद्यांविरोधात रणरागिणी आक्रमक, लोकप्रतिनिधी व पोलिसांवर गंभीर आरोप. श्रीरामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा संतप्त सवाल करत श्रीरामपूरमधील महिलांनी आता थेट रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सर्रास सुरू असलेल्या बिंगो, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्रीविरोधात महिला आक्रमक झाल्या असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा रमादेवी धिवर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जोरदार उपोषण सुरू केलं आहे. यावेळी आंदोलक महिलांनी आरोप करत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्या देखत हे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने या व्यवसायांना नक्की कोणाचे अभय आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अवैध व्यवसायांमुळे शहरात गुन्हेगारी वाढली असून महिला आणि तरुण मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मद्यपी आणि जुगारींच्या वाढत्या वावरामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. गेल्या 2 वर्षांपासून आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत, पण आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आजपासून सुरू झालेल्या या उपोषणाने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. जर तातडीने हे अवैध धंदे बंद झाले नाहीत आणि संबंधितांवर कठोर कारवाई झाली नाही तर आगामी काळात संपूर्ण शहरभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा रमादेवी धिवर यांनी दिला आहे. इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेख. या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सर्रास चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर श्रीरामपुराच्या 4ही कोपऱ्यामध्ये सर्रास अवैध धंदे चालू आहे. अवैध धंद्यामध्ये अवैध दारू आहे, सट्टा, मटका, जुगार, संपूर्ण अवैध धंदे चालू आहे. बिंगो, सोरट, ऑनलाईन मटका, ऑनलाईन सट्टा, बिंगो, केमिकल युक्त इंजेक्शन, काय काय चालू आहे. श्रीरामपूर पूर्ण गुन्हेगारीमध्ये श्रीरामपूर अडकलेला आहे आणि एवढी गुन्हेगारी या ठिकाणी वाढलेली आहे. त्याला कारण फक्त अवैध धंदे. या अवैध धंद्यांमुळे मुलं गुन्हेगार बनलेत, महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्याच्यामुळं हे जे आहे या श्रीरामपूरमध्ये इथे स्थानिक आमचे आमदार आहेत, यांनी पण डोळे झाकपणा केला आहे का? कुणी आवाज उठवत नाही. पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनाला आम्ही 2 वर्षापासून साहेब विचारणा करतोय की श्रीरामपूर शहरामध्ये संपूर्ण सर्रास उघड्यावर चालू असलेले हे अवैध धंदे कधी बंद होणार आहे का? याला तुम्हाला कोणी खतपाणी घालतंय का? कुणाच्या वरद असताना हे अवैध धंदे चालू आहे का? पोलीस प्रशासन काय करतंय? कुणाच्या सांगण्यावरून इथं सर्रासपणे अवैध धंदे चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही महिला आज रस्त्यावर उतरलो आहे आणि उग्र स्वरूपाचं आम्ही असं आंदोलन करणार आहोत. कारण संपूर्ण श्रीरामपूर शहराच्या तालुक्याचा विषय आहे. व्यसनाधीन झालेले मुलं, रोजची होणारी गुन्हेगारी, हाणामारी, महिला आणि मुली सुरक्षित नाही. श्रीरामपूर शांतता सुव्यवस्था श्रीरामपुरात सुरक्षित नाही. त्याच्यामुळे आम्ही महिला रस्त्यावर उतरलोय आणि सर्व महिला आज जर लाक्षणिक उपोषणाचा जर पोलीस प्रशासनाने आमचा विचार जर नाही केला तर उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत आणि आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत आणि श्रीरामपूरची गुन्हेगारी आणि अवैध धंदे संपूर्ण बंद केल्याशिवाय राहणार नाही, असं आमचं पोलीस प्रशासनाला या ठिकाणी इशारा आहे.